बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। डिसेंबर 27 रोजी नांदेडमध्ये 2 जणांना करोनाची सौम्य लक्षणे आढळली। त्या दोन्ही रुग्णांना गृह विलगीकरण करण्यात आले। 1,500 तपासणी करून दोघांना लक्षणे आढळल्याने प्रशासनाकडून सांगण्यात आले पॉझिटिव्ह व्हेरियंट आलेल्या लोकांमध्ये रुग्णांना जुना व्हेरियंट आहे की नवीन JN.1 आहे हे तपासणे रुग्णांचे नमुने शिक्षणासाठी पाठवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले। सध्या तरी नवीन व्हेरियंटचा रुग्ण आला नाही, पण आरोग्य यंत्रणा सतर्क असून आयसोलेट बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स उपलब्ध केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली। कोरोनाचा नवीन जो JN.1 व्हेरियंट आहे त्याच्याबाबत प्रशासन पूर्णतः सतर्क आहे। त्याविषयी आरोग्य यंत्रणांची एक बैठक झाली आणि त्यानुसार आयसोलेशन बेड्स उपलब्ध करणे, ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करणे, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करणे, आवश्यक औषध सामग्री सगळी उपलब्ध करून देणे आणि विशेषतः ऑक्सिजनचा सप्लाय निरंतर चालू राहील याची दक्षता घेणे या दृष्टीने आपण पूर्ण नियोजन केलं आहे। जे काही आपल्याकडे कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट आले आहेत किंवा जे येतील त्यांचे सगळ्यांचे सॅम्पल्स आपण जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवतो, जेणेकरून ते जुना व्हेरियंट आहे की नवीन JN.1 व्हेरियंट आहे हे आपल्याला लक्षात येईल। अद्यापर्यंत असा नवीन कुठलाही आपल्याकडे डिटेक्ट झालेला नाही आहे, मात्र आपण त्याच्या दृष्टीनं सतर्कता बाळगून आहोत। या दृष्टीनं मला एक सगळ्यांना असं आवाहन करायचं आहे की जरी कोरोनाचं आपल्याकडे सध्याच फार मोठ्या प्रमाणावर कुठल्याही प्रकारची साथ नसली तरीसुद्धा साधी सर्दी, खोकला किंवा इतर प्रकारचा आपला जो आजार आहे त्या दृष्टीनं आपण सतर्क राहावं। जर खोकला किंवा ज्याला इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस ILI म्हणतात किंवा सारी म्हणतात ज्यामध्ये थोडा श्वसनाचा त्रास होतो, असे काही चिन्ह असतील तर आपण आपल्या डॉक्टर्सना संपर्क साधावा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार जर आवश्यकता असेल तर आपण टेस्ट करून घ्यावी, जेणेकरून आपला कोविडचा जो काही धोका आहे तो आपल्याला टाळता येईल। मूळ पेशंट जे आहे ते नवीन व्हेरियंट आहे का कसं? आपण सगळे जे पेशंट येतील त्यांचे होल जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवणार आणि त्यानंतरच ते नवीन व्हेरियंटचे आहेत की नाही असं आपल्याला कळून येईल।